नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये एकमेकांशी कनेक्ट करणं अतिशय सोपं झालेलं आहे. घरात बसल्या बसल्या हातात स्मार्टफोन घेऊन आपण जगभरातल्या आपल्या ओळखीच्यांशी संपर्क साधू शकतो. अनोळखी लोकांशी सुद्धा संपर्क साधू शकतो. नेटवर्क वाढणं, लाईक्स वाढणं, फॉलोअर्स वाढणं, फ्रेंड लिस्ट मोठी होणं, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांसाठीच कॉमन आहेत. आता ह्यामध्ये असं म्हणता येत नाही आपल्याला की फक्त तरुण मंडळी याचा जास्त वापर करते. आपण जर बघत असाल आपल्या घरात सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व फेसबुकवरती आहेत, इन्स्टावरती आहेत, स्नॅपचॅट या सर्व ॲप्सचा मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटातील लोक वापर करत असतात. आपल्याला माहीत असेल बऱ्याचदा असं होतं की ज्या लोकांना आपण एक 8-10 वर्षांपूर्वी मैत्री होती किंवा ओळखत होतो, त्यानंतर तो संपर्क तुटला आपल्या आयुष्यामुळे. पण नंतर ते लोक संपर्कात आपल्याला सोशल मीडियावरती सापडतात. आज प्रोफेशनल म्हणजे कामात नोकरीत असलेल्या लोकांना आपल्या शाळेतले मित्र मैत्रिणी ओळखीचे लोक हे सोशल मीडियावरती परत भेटतात आणि मग त्यांच्यामध्ये संपर्क होऊ लागतो. पण हा संपर्क चांगला नाते वृद्धिंगत करणारा असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हे वरदान म्हणावं लागेल आपल्याला टेक्नॉलॉजीचं, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं. पण या संपर्कामुळे कधी कधी आयुष्यात फार मोठ्या घटना घडतात. अशीच एक घटना महाराष्ट्रातल्या यवतमाळमधील घाटंजी तालुक्यात घडल्याची आपल्याला दिसून येते. त्याच घटनेची सविस्तर माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओतनं घेणार आहोत. 2 जण 10 वर्षांपूर्वी संपर्कात होते आणि 10 वर्षांनंतर पुन्हा सोशल मीडियामधनं संपर्कात आले. पण त्यांच्यातला हा संपर्क त्यांच्यासाठी अतिशय दुर्दैवी ठरला. झालं असं की यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील मानोली या गावात एका शेतामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळून आल्यानंतर असं दिसून येत होतं की त्यांनी विष प्राशन केलेलं आहे का काय, विष घेतलं असावं आणि त्यांनी आत्महत्या केली असावी असं निदर्शनास येत होतं. त्यांच्याकडे पाहून दिसून येत होतं की हे काही कॉलेजमध्ये जाणारे तरुण तरुणी नाही आहेत. ते दोघेही विवाहित संसारिक लोक होते, पण ते पती पत्नी सुद्धा नव्हते. मग काय नेमकी घटना घडली होती, काय झालं होतं हे आपण बघूया. मृत पुरुषाचं नाव होतं गणेश ढोले आणि मृत स्त्रीचं नाव होतं अंजली मीना. गणेश ढोले साधारणपणे 35-36 वयातला असेल आणि अंजली ही 30 ते 32 वयाची दिसून येत होती. आता ह्या दोघांचा मृत्यू कसा झाला, त्यांनी आत्महत्या केली आहे का काही घातपात झालाय, याचा उलगडा मग पोलिसांनी केला. झालं असं की गणेश हा मूळचा घाटंजीचाच राहणारा 10 ते 11 वर्षांपूर्वी काही कामानिमित्त अंजली मीना ही घाटंजीमध्ये आली होती. अंजली ही मूळची राजस्थानची रहिवासी, राजस्थानी होती. ती काही कामानिमित्त इकडं आलेली होती आणि आल्यानंतर तिची ओळख गणेश सोबत झाली. गणेश सोबत ओळख झाली, गप्पा झाल्या, मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांचं काही महिने किंवा साधारणपणे वर्षभर यांचं प्रेम चालू होतं. पण अर्थात दोघं वेगवेगळ्या राज्यातले, दोघं भाषा वेगवेगळी, संस्कृती वेगवेगळी आणि कदाचित जात धर्मसुद्धा वेगवेगळा असेल. त्यामुळे त्यांनी काही खूप धडपड करून लग्नच करायचं असं बहुतेक डिसिजन घेतलं नसावं. मला तू आवडते, तुला मी आवडतो आणि अशा एका टर्मवरती हे दोघे जण वेगळे सुद्धा झाले. जेव्हा त्यांना लक्षात आलं असावं की आपलं लग्न वगैरे होणं शक्य नाही आहे, त्यामुळे ठीक आहे आपण भेटलो, आवडलो एकमेकांना, पण लग्न करणं शक्य नाही म्हणून ते दुरावले, एकमेकांपासून दुरावले. अगदी सुरळीतपणे भेटले, मैत्री झाली, आवडलं, पण लग्न नाही होऊ शकलं म्हणून दुरावले सुद्धा. या गोष्टीला आता 10 वर्ष झालेली आहेत. 10 वर्षांनंतर हे दोघंही जण सोशल मीडियावरती परत एकमेकांसमोर आले. एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. अर्थात मग ठीक आहे,
10 वर्षांपूर्वीचं आपलं नातं, 10 वर्षापूर्वींची मैत्री आणि प्रेम पण सोशल मीडियावरती परत एकमेकांसमोर आल्यानंतर ते एकमेकांशी बोलायला लागले. बोलता बोलता जुन्या आठवणींना उजाळा देणं सुरू झालं, कारण दोघांनीही आता आपला वेगवेगळा संसार थाटलेला होता. अंजलीला सुद्धा 2 अपत्य, 2 मुलं आणि गणेशला सुद्धा 2 अपत्य, दोघांनाही 2-2 मुलं होते. अशात मग सांसारिक गोष्टींची देवाणघेवाण, जुन्या आठवणींना उजाळा देणं वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये बोलणं झालं असावं. या बोलण्यातून दोघांमध्येही पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा जागृत झाली. पण भेटायचं कसं? अंजली राजस्थानमध्ये, हा यवतमाळमध्ये. भेटणार कसं? काही दिवसांपूर्वी काहीतरी मॅनेज करून अंजली ही घाटंजीमध्ये गणेशला भेटण्यासाठी आली. गणेशला भेटण्याचं तिने ठरवलं. भेटली. गणेश तिला थेट आपल्या घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर अर्थात गणेशच्या पत्नीला, त्याच्या घरच्यांना ही गोष्ट पटली नाही की परराज्यातली स्त्री तू मैत्रीण म्हणून थेट घरी आणलीस. आणि अर्थात त्यांना कळलं असावं की यांचं 10 वर्षापूर्वीचं काहीतरी प्रेमसंबंध वगैरे होते. गणेशच्या घरात मोठा वाद निर्माण झाला, भांडणं झाले, वाद झाला आणि वादातून मग गणेश रागारागाने अंजलीला घेऊन बाहेर निघून गेला. बाहेर निघून गेल्यानंतर हा वाद काही शमत नव्हता. गणेश वादाने पॅनिक झाला होता, अतिशय चिडलेल्या अवस्थेत तो होता. पण यामध्ये एक शंका उपस्थित होती की ठीक आहे, भेटायला वगैरे बोलवलं असेल, पण मग घरातून निघून थेट एका शेतात जाऊन दोघांनीही विष प्राशन केलं आणि आपला जीव दिला. दुसऱ्या दिवशी हीच दोघांची डेड बॉडी त्या शेतात सापडली. रहिवाशांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिली. या ठिकाणी एक गोष्ट फक्त कन्फ्युजिंग आहे की ठीक आहे, ते दोघं भेटले, गणेश तिला आपल्या घरी घेऊन आला, पण आत्महत्या करण्याचं काय कारण होतं? ही तर साहजिक गोष्ट आहे की गणेशच्या घरच्यांना किंवा तशा अर्थाने मग अंजलीच्या पतीला सुद्धा ही गोष्ट ही कशी पटू शकते? आवडणार नाही, पटणार नाही. पण मग हे तर ऑब्व्हियस होतं, म्हणजे गणेशच्या पत्नीला तो तिच्या प्रेयसीला घरी घेऊन आला हे पटणं शक्यच नाहीये. पण मग त्यातून एवढा राग, एवढा मनस्ताप की तुम्ही जाऊन जीव देसाल, हे करण्याचं कारण काय होतं ते मात्र अजून समजलेलं नाही. कारण पत्नीला राग येणार गणेशच्या, ही गोष्ट अर्थातच साहजिकच होती. ते अनपेक्षित होतं असं कसं म्हणता येईल? पण मग त्यानंतर जीव देण्यापर्यंतची पायरी त्यांनी का चढली असावी, या प्रश्नाचं उत्तर पोलीस सध्या शोधत आहे. पण या घटनेनंतर सर्वात जास्त दुःखद गोष्ट ही आहे की गणेशची पत्नी, 2 लेकरं, अंजलीचा पती आणि 2 लेकरं, इतक्या जणांचं आयुष्य आता संकटात सापडलेलं आहे. हे दोघं भेटले, यांचं 10 वर्ष आधी प्रेम होतं, आता भेटले, त्यातून वाद झाला, दोघांनी जीव दिला. पण इकडे 3 जण, इकडे 3 जण, त्यांचं काय? त्या लेकरांचं काय? त्या मुलांचं काय? गणेशच्या मुलांनी काय सांगावं, माझ्या वडिलांनी जीव का दिला? किंवा अंजलीच्या अपत्यांनी काय सांगावं की आमच्या आईनी जीव का दिला, त्यांचा मृत्यू का झालेला आहे? एक घटना, सोशल मीडिया परत कॉन्टॅक्टमध्ये आले आणि 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.